आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं कळतंय। हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे नागपूरला जाणार आहेत। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे हे नागपूरला जाणार आहेत आणि 16 आणि 17 डिसेंबरमध्ये ते कामकाजामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। विशेष अधिवेशनात ठाकरे हे अनुपस्थित होते। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे हे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार आहेत। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे हे मुंबईतून नागपूरला रवाना होणार आहेत, तर 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचं कळतंय। मुंबईतील विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूर येथील अधिवेशनाला ते उपस्थिती लावणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड। त्याच्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही, नार्वेकर म्हणतात अजून अर्ज आलेला नाही, काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न करणार? बघा, आता सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत, तेही जातील। एकत्र बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते, मात्र आता ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे ते या अधिवेशनाला उपस्थित असण्याची माहिती मिळते आहे। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे मुंबईहून नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर जी विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर जी पत्रकार परिषद होणार आहे, त्या पत्रकार परिषदेला देखील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। 16-17 डिसेंबरला उद्धव ठाकरे कामकाजात सहभागी होणार आहेत। तुमच्याकडून माहिती घेतच राहू। तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची पक्षाच्या थाप असते, पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने, तर त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहे, तर पुढे बघू काय होतं। यावरती काउंटर संजय राऊत असं म्हणतात की यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ऑपरेशन लोटस सारखं ते काही करू शकतात। नाही, त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही, हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे। आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही। तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात, पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही, त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत। ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही, म्हणून ते अस्वस्थ आहेत। ऑपरेशन लोटस किती मोठं असेल, वैयक्तिक संपर्कामध्ये नेमकी काय कारण तरी सांगितली पक्ष सोडण्यामागे? नाही, महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो, त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून, ते पाठबळ त्यांना मिळत नाही। एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी 5 वर्ष विचारत नाही। काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे, त्यांच्या बैठका होत नाही, त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही, त्यामुळे अस्वस्थ आहेत। अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ, काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे, नेतृत्वावर नाराज आहे। दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही, महाराष्ट्रातही कोणी विचारत नाही, त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये। मंत्रिमंडळ विस्तार म्हणून तर नाही थांबत आहे, कारण त्यांच्यापैकी कोणाला तुम्हाला मंत्रिपद द्यावे लागतील? काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही। राजीनामा द्यायची त्यांनी तयारी दाखवली का? दुसरी गोष्ट, राजीनामा दिला तर कमळ चिन्हावरती निवडून येऊ शकतात पुन्हा एक खासदार? आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो। त्यांना आता
लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे. पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे, जे अस्वस्थ आहे, त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे, त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक 1 राज्य होत आहे, त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे, त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे. काही जनप्रतिनिधींना असं वाटतं, त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे. तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलणं काही योग्य नाही. सर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केलं, त्यामुळे थोडीशी नाराजी जी आहे ते भाजपबद्दल आता व्यक्त केली जाते. पक्षाची नेमकी भूमिका काय? शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे. पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही. आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ. पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे, अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही. समज दिली जाईल का प्रयत्नांना? कारण स्वतः फडणवीस विधानसभेमध्ये स्टेटमेंट करतात, प्रभुत्व दूर करायला हवी आणि अशा प्रकारची वक्तव्य केली जाते. नाही, हे फक्त तो मान्यच नाही पक्षाला. सन्माननीय शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही त्याची दखल घेतली आहे. खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक वक्तव्य काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल आम्ही घेतली आहे. सर, खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. आज महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत जात आहेत, तुम्ही देखील जाताय. नेमके आज फायनल होईल का सगळं? मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील. काल तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतली रात्री. काय एकंदरीत जी चर्चा राजकीय वर्गात सुरू आहे की शिवसेनेमुळे विलंब होत आहे, आता तरी नाराजी दूर झालेली काही खाते वाटपाचा तिला सुटलेला आहे. कुठेतरी ग्रह खात्यावरती ते अजूनही अडून बसले. एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. महायुती आहे. 2 अध्यक्षांनी भेटणे याच्यात काही गैर नाही आहे. आम्ही रोजच भेटत असतो. मला वाटलं काल की एकनाथजीकडे आम्ही चहा घ्यायला गेलो पाहिजे. मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे. तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली. शेवटी राज्याच्या विकासाकरता आमची महायुती आणि 3ही पक्ष, शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची, पण पक्ष म्हणून आमची काही जबाबदारी आहे की जे सरकार आलं आहे त्या सरकारकडनं 3ही पक्षाचा अजेंडा आहे. 3ही पक्षांनी आपापले जाहीरनामे दिले आहे, 3ही पक्षांनी मॅनिफेस्टो दिले आहे. काही आमचा कॉमन मॅनिफेस्टो आहे, पण 14 कोटी जनतेच्या विकासाकरता या राज्यामध्ये शिवसेनेची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका, आमची भूमिका एकत्रितपणे सरकारमध्ये गेली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही एक समन्वय करणार आहोत. राज्यात कुठेतरी राज्याचा मी अध्यक्ष आहेत आणि अजितदादा आहेत, तिकडे एकनाथजी आहे. आम्ही एक समन्वय करणार आहे पक्षाचाही आणि पक्षाची समन्वय समिती आणि सरकारमध्येही समन्वय, ज्यातून आपल्याला आपले तिघाची मॅनिफेस्टो पूर्ण करता येईल, जाहीरनामे पूर्ण करता येईल, जनतेला न्याय देता येईल. 14 कोटी जनता ही न्यायाची प्रतीक्षा करतं. म्हणजे जे काही झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेचे प्रश्न आहेत आणि आमचा अजेंडा आहे तो आम्ही पूर्ण करू. काल बांगलादेश संदर्भामध्ये आंदोलन आहे सगळीकडे पाहायला मिळालं. दुसरीकडे पुण्यामध्ये रोहिंगे स्वतःचं घर बांधतायत, 500 रुपयामध्ये आधार कार्ड मिळत आहे. कसं बघताय सगळं? नाही, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये घुसखोरी सुरू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची दखल घेत आहे आणि बांगलादेशी हिंदूसोबत देशातला हिंदू, जगातला हिंदू उभा झाला आहे
आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की बांगलादेशी हिंदूवर जे त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे, अन्याय सुरू आहे, त्यावर आमचं केंद्र सरकारही लक्ष देऊन आहे. आम्ही सुद्धा तीव्र पद्धतीने रस्त्यावर उतरलेलो आहोत, हिंदू समाजही उतरलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं यातनं देशातला आणि जगातला हिंदू समाज हा बांगलादेशी हिंदू समाजासोबत उभा राहून यानंतर तिथे अन्याय होणार नाही याकरता संपूर्ण देश आणि विश्वातले सर्व हिंदू बांगलादेशी हिंदूच्या पाठीशी उभे झाले आहेत. अजितदादा आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत अशी माहिती मिळते आहे. एकूणच मंत्रिमंडळ ठरलेलं आहे का? आज उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत का? मुख्यमंत्री तुम्ही जाताय, उपमुख्यमंत्री पण जाणार आहेत? नाही, मला असं वाटतं की आमच्या पक्षाची अंतर्गत बैठक आहे. देवेंद्रजी मी जातो आहेत, पण अजितदादा त्यांच्याकडे देवेंद्रजीकडे जाणारच आहे, कारण ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विषयावर बसत असतात. त्यामुळे त्यांची काही चर्चा असेल त्याबद्दल मला माहिती नाही. नाना पटोले यांनी भेट दिली. एकंदरीतच विरोधकांकडून मार्कडवाडी प्रकरण किंवा एकंदरीतच या ईव्हीएम संदर्भात पेटवलं जातं का हे प्रकरण? मार्कडवाडीमध्ये 4 निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वी मी सांगितलं आहे. आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागण्याकरता काही तर लागेल. महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय.